हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचं ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुझे माव तुझे माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग धाविसियनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार तर ताईंनो बघितलं तुम्ही, मस्त किती मस्त अशी छान अशी साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे. गुरुवार होता तर आणि गुरुपुरुषामृत पण होता, तर छान अशी पूजा केली होती. तर रांगोळी मी फुलांचीच रांगोळी काढली होती. त्यांनी फुलं भरपूर असे आणलेले, तर मग फुलांची रांगोळी काढली. किती छान वाटते बघा, फुलांची रांगोळी, गजरे वगैरे पण आणलेले. मंदिरामध्ये पण आहे ना मोगऱ्याचं लावत होते, पण बसतच नव्हता तिथं. त्याच्यामुळं ना म्हणजे फुटे वगैरे पडायचं भीती वाटत होती, म्हणून मी हा ना जो पातळ गजरा होता ना तो लावला. आणि असे मोगऱ्याचे होते ते थोडे थोडे कट केले आणि देवींना ठेवले. लक्ष्मीला, काळूबाईला, आपले जे देव आहेत तुळजाभवानी, श्रीयंत्र वगैरे असं ठेवलं. तिकडे ठेवले आणि फुलं वगैरे ठेवले. फुलं खूप मोठे मोठे आणलेले, मग मी काय केलं तोडून ठेवले, कारण मोठे बसत पण नव्हते. आणि छान अशी पूजा वगैरे केली, अध्याय वगैरे वाचला आणि मग किचनमध्ये आले. मग ते बसले पूजेला. तुम्ही म्हणताना आज 2 फोटो ठेवले, साईबाबांचा पण आणि स्वामींचा पण. तर स्वामींचा फोटो ठेवला, साईबाबांचा उपवास होता तर साईबाबांचा फोटो ठेवला पाहिजे. पण झालं असं की त्यांना पण आज ते महिन्यात नाही 1 किंवा 2 गुरुवार श्री गुरुचरित्र सारामृत आहे ते अध्याय वाचतात. मग त्यांनी ते म्हणले आज मी वाचतोय, सकाळीच बोलले. मग पूजा मांडता वेळेस ते बोलले स्वामींचा पण फोटो मान बोलले. मग म्हणले ठीक आहे. मग 2 पूजा होत्या. मग स्वामींचा पण फोटो मांडला होता पाटावरती आणि एक साईडला साईबाबांचा. म्हणजे मी माझी पण पूजा केली आणि त्यांनी त्यांचा पण अध्याय वगैरे वाचला. माझा पण अध्याय वाचायचा असतो संध्याकाळचा, 14वा अध्याय. 18वा अध्याय सकाळीच वाचला होता. सकाळी 18वा अध्याय, परत ते लक्ष्मी स्तोत्र, सरस्वती स्तोत्र आणि लक्ष्मी सुक्तम ते सकाळीच मी वाचलं होतं 18वा अध्यायाने. आणि संध्याकाळी मग मला साईबाबांची पोथी वाचायची होती. आणि 14वा अध्याय, गुरुवार होता, 14वा अध्याय आणि गुरुचरित्र सारामृतमधलं जी सेवा आहे 108 वेळेस स्वामींचा जप आणि तारक मंत्र अजून एक आहे ते वाचायचं होतं तेवढं. मग ती सेवा करून घेतली. पूजा वगैरे मांडायला भरपूर असा उशीर झाला, कारण आहे ना म्हणजे भांडे वगैरे पहिले चाय वगैरे केला, फ्रेश झाले, भांडे वगैरे घासून घेतले. कारण नंतर पूजा वगैरे झालं, भांडे वगैरे घासून स्वयंपाकाला लागणं खूप उशीर होता अजून, गुरुवारचं शुक्रवारचं असं. त्याच्यामुळं ना पहिले अगोदरच भांडे वगैरे घासून घेतले चाय वगैरे बनवल्यावरती. नंतर मग पूजा वगैरे फ्रेश होऊन पूजा वगैरे मांडली आणि मग पूजेला बसले. तरी पण 7 वाजले पूजेला बसायला. खूप उशीर झाला आज, थोडं उशिराच झाला बसले पूजेला, म्हणजे 7 वाजता बसले. तर अर्धी पोथी वगैरे ना, 1 पोथी वगैरे पुस्तक वगैरे मी सकाळीच वाचलं होतं, म्हणून मला अर्धा तास लागला तरी घाई केलं, कारण त्यांना पण बसायचं होतं 7:30ला. माझी पूजा वगैरे झाली 7:30ला, तरी आरती वगैरे नाही केली. ते बोलले आरती संगच, म्हणजे त्यांची पण पोथी वगैरे वाचून झालं मगच आरती करूया. मग मी आरती नाही केली, म्हणजे कारण लगेच ते बसले पोथी वाचायला. मग ते पोथी वाचायला बसले 7:30ला. 10 वाजता त्यांची पोथी वाचून झाली, म्हणजे अध्याय वाचून झाले त्यांचे. आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला. त्यांचा अध्याय वाचूपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला. स्वयंपाकाचं मेनू सांगते. आज शिरा वगैरे नाही केला, आज गुरुपुरुषामृत पण होता. मग ते बोलले खीर बनव, मग खीर बनवली मस्त अशी तांदळाची. मग तुरीच्या डाळीचं वरण, भात, तांदळाची खीर आणि थोडी आज वेगळ्या पद्धतीने बनवली. म्हणजे तुम्हाला व्हाईटच पूर्ण दिसत असेल. तर काजू वगैरे ना, काजू विलायची मी तांदूळ भिजवले तेव्हा त्यातच टाकली होते, नंतर मिक्सरला वाटून घेतले, त्याच्यामुळे ते पण दिसत नाही. आणि बदाम पण मी भिजवून नंतर कट केले आणि ते टाकले, त्याच्यामुळे बदाम पण दिसत नाही, व्हाईट दिसत होती. आणि मनुके वगैरे तर नव्हते, मनुके चारोळे वगैरे तर नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला बदाम वगैरे आहेत पण ते व्हाईट दिसते. पण छान झाली होती खीर.
थोडी वेगळी पद्धत केली. आणि मला इथे तुम्ही म्हणताना साखर वितळायला ठेवली, तर मला थोडंसं कॅरेमल करायचं होतं साखरचं, पण काय झालं घाईघाईमध्ये कुठली पण गोष्ट करायला गेलो ना मग ते थोडं वेगळंच होत असतं. तर हे बघा इथे मी नैवेद्य काढला आहे, खिरीचा म्हणजे नैवेद्य तर इथं खीर काढली इथं वाटीमध्ये. आणि बघू शकता इथे मला भाजी टाकायची आहे आणि भाजी वगैरे टाकत आहे. एकीकडे त्यांची आरती चालू आहे. तर मला काय आरतीला जायला भेटलंच नाहीत, कारण की चपात्या बाकी होत्या भाजी टाकायची आणि चपात्या करायच्या होत्या. त्यांना बोलले तुम्ही करून घ्या, तरी मी भाजी टाकता गेले भाजी इकडे होईपर्यंत. आणि इथं बघू शकता खिरीचा प्रसाद वगैरे ठेवला, पाया पडायला आले होते. मला एकदा पाया पडून घ्यावा, परत राहिलं का राहून जाते आपलं कामामध्ये. मग इथं खीर झाकून ठेवली ना, मच्छर वगैरे नको जायला, कारण नंतर हीच खीर आहे ना जेवायला सगळे बसल्यावर. आणि ही बघा ही पितरांसाठी काढून ठेवलं, पितर देवतांसाठी. तर जे आपले पितृ असतात त्यांच्यासाठी तर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवली मी. तर इथे बघा भाजी वगैरे झाली, चपात्या करायच्या आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अशा छान छान व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. पण बाय.